मूर्ती विकास दादा सिरपूरकरजी आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती. आजच्या दैदिप्यमान सोहळ्याचे अध्यक्ष माझे मित्र वामनराव चटाप, या सर्वांग सुंदर पुस्तकाचे लेखक डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र प्रवीण कुमार चक्रवर्ती, इतर सर्व आमचे प्रकाशराव पोहरे, त्यांचं नाव नाही घेतलं तर माझ्याबद्दल काहीतरी लिहून ठेवून देतील, प्रभाकर कोण भक्तुरवार, माजी आमदार ज्यांनी सर्वांग सुंदर भाषण केले, डॉक्टर ख्वाजा, रंजनाताई भामंडे, इतर सर्व. आजचा 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांचा स्मृती दिन. लोकमान्य ज्या पद्धतीचे, ज्या पल्ल्याचे, ज्या प्रकारचे वार्ताहर होते, जर्नलिस्ट, वृत्तपत्रकार, तसा कदाचित कोणीच त्याच्यानंतर जन्मला नसावा. काही अपवाद आहेत, पण खांदेवाले सरांचं, डॉक्टर खांदेवाले, डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सरांचं पुस्तक, जे त्यांच्या लेखांचं संकलन आहे, ते वाचून मी प्रत्यक्ष वाचलं. मी आतापासून इथपर्यंत सगळं वाच. माझा एक प्रॉब्लेम आहे की मला पुस्तकाचं प्रकाशन करायला सांगितलं की मला ते पुस्तक वाचायची एक वाईट सवय आहे. म्हणजे आपण पुस्तकाबद्दल काय बोलू शकतो काय नाही हे आपोआप कळतं तुम्हाला. हे पुस्तक मी जेव्हा वाचते, हे या स्वरूपात नव्हतं, त्या फाईलमध्ये असलेल्या मोकळ्या कागदांच्या स्वरूपात होतं. हे जेव्हा मी पुस्तक वाचलं तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले की हे नुसतंच लेखनाचं कार्य नव्हे, तर वेळोवेळी प्रकाशित झालेल्या प्रकरणांची ही एक यादी आहे. हा एक दस्तावेज आहे, ऐतिहासिक स्वरूपाचा दस्तावेज. जितके आपण विदर्भ चळवळीत जॉईन झालेले असतो, समाविष्ट झालेले असतो, आपल्याला विदर्भाचं काय आहे हे माहीत नसतं. ज्या पद्धतीने हे लेख लिहिण्यात आलेले आहेत त्याच्यावरून एक लक्षात येतं की हा विदर्भ चळवळीचा साध्यंत इतिहास आहे. इतिहास हा अतिशय वस्तुनिष्ठ, खरा आणि कुठल्याही वाईट हेतूने लिहिलेला नसावा. एक विचारधारा अशी आहे की इतिहास आपल्याप्रमाणे लिहून काढा म्हणजे एक पिढी आपोआपच बर्बाद होईल. मेकॉलेनी तेच केलं. कोणी माझ्याशी सहमत होईल की नाही हे मला माहीत नाही, पण कम्युनिस्टांनी तेच केलं. इतिहासाचं आपल्या दृष्टीने लेखन, पण हा खरा इतिहास आहे, पुराव्यानिशी लिहिलेला इतिहास आहे. मी आत्ताच दांडेकरांचं स्वहस्ताक्षरात लिहिलेलं पत्र पाहिलं. त्याच्यावरून लक्षात येतं की डॉक्टरांनी केवढा मोठा व्यासंग इथे वापरलेला असेल. जर मी परीक्षक असतो तर या पुस्तकाला मी परत डिलीट दिली असते. इतकं हे सुंदर, संक्षिप्त, मुख्य म्हणजे या एकाही लेखात कुठेही पाल्हाळ लावलेला नाही. रोख ठोक, वस्तुनिष्ठ आणि खरं आणि खऱ्या ऐतिहासिक कसोटींवर उतरणारे लेख, असं मी या पुस्तकाचं वर्णन करीन.
म्हणजे मी स्वतःलाच भाग्यवान समजतो की इतक्या छान पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा माझ्या हातून मला योग आला. सर, तुम्हाला शत धन्यवाद की तुम्ही हा पूर्ण इतिहास आमच्या किंबहुना आमच्याहून मागच्या त्याच्याहून मागच्या पिढ्यांना अवगत करून दिला. कारण जोपर्यंत इतिहास अवगत करून दिला जात नाही, वाचल्या जात नाही, तोपर्यंत आपण काय होतो, आपलं काय झालं, आपण कसे होतो आणि आपण कदाचित काय होऊ शकतो याचं मूल्यमापन करणं कठीण जातं, अतिशय कठीण जातं. विदर्भाचा जो लढा 1905 पासून सुरू झाला, तेव्हापासूनची जी पहिली मागणी होती विदर्भाला हे शेवटपर्यंत वंचित ठेवलं गेलं. आपण जोपर्यंत मध्य प्रदेशात होतो, CP अँड बेरार म्हणजे कुठला बेरार, तर प्रिन्स ऑफ निजामच्या खाली असलेला त्याला प्रिन्स ऑफ बेरार म्हणायचे निजामला. ती इंग्रजांनी त्याला दिलेली टायटल होती. हा विदर्भ जेव्हा असं आता हा घशात आता आमच्या तोंडात हा घास मिळणार असं वाटत असताना तो घास निर्दयपणे तो हिरावून घेण्यात आला. मला आश्चर्य वाटतं बापूजींचं. ज्या बापूजींना डॉक्टर खांदेवालेंनी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे, केवढा मोठा माणूस की फजल अली कमिशन समोर संपूर्ण दाखले देत, इतिहास दाखल करत, संख्या म्हणजे पूर्ण स्टॅटिस्टिक्स देत त्यांनी फजल अली कमिशन कडून विदर्भ मिळवला. फजल अली कमिशननी आम्हाला विदर्भ दिला. सौराष्ट्र आणि विदर्भ हे केवळ दोन, जरी ती भाषावार प्रांतरचना असली, जरी ती भाषावार प्रांतरचना समजली गेली, तरी वेगळा विदर्भ फजल अली कमिशननी आम्हाला दिला होता. तरी पण आम्ही इतके करंटे की आम्हाला तो मिळवता आला नाही. कारण हे नेहमीच राजकारण असतं. जरी लोक म्हणत असले की आम्ही समाजकारण करत असतो, राजकारण करत नसतो, तरी ते समाजकारण नसतं, ते माजकारण असतं. अशा माजकारणातूनच आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस नावाच्या एका पक्षाने फसवलं, नाकारलं. का नाकारलं माहित नाही. संपूर्ण कारण एकच होतं त्यावेळी की त्यावेळी जर विदर्भ वेगळा दिला असता तर संयुक्त महाराष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्यात जास्त कमी आमदार झाले असते आणि ती अल्पमतात गेली असते. हे मेन कारण होतं त्याच्यातलं की त्यामुळे 60 मध्ये देखील आम्हाला विदर्भ देण्यात आला नाही. 56 मध्ये एक द्वैभाषिकाची पानं आमच्या तोंडात पुसण्यात आली आणि फायदा एकच झाला की आमच्या प्रवीणला मराठी यायला लागलं. पण 60 मध्ये जर विदर्भ दिला असता वेगळा तर संयुक्त महाराष्ट्र समिती अल्पमतात आली असती आणि काँग्रेसचं राज्य राहिलं. जे काय असेल ते असो, म्हणजे घडलं ते घडलं. मला आश्चर्य हे वाटतं की बापूजींनी केवढा लढा दिला. 62 मध्ये जेव्हा विदर्भात आंदोलन नागपुरात पेटलं होतं त्यावेळी 62 मध्ये मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी होतो. मी शिकायला आलो होतो, पण त्यावेळीच ते आंदोलन चालू होतं. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानी ते आंदोलन पुलाच्या इकडे आलंच नाही, पुलाच्या पलीकडेच राहिलं.
हा एक दैव दुर्विलास होता की ज्यांना ज्या नागपूरला कळण्याची पात्रता होती त्या पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम नागपूरकडे लोहा पुलके इदार ते आंदोलन कधी आलंच नाही. आमची शाळा कॉलेज कधी बंद पडलीच नाही. पण पुलाच्या पलीकडे मात्र ज्या पद्धतीने ते आंदोलन पेटलं होतं त्याची खरोखरच इतिहासाने दखल घ्यायला पाहिजे, नव्हे ती घेतली गेली. पुढे आम्ही जसे महाराष्ट्रात आलो तसे अखंड मराठी असा धोषा चालू झाला. अखंड मराठीच्या धोषाबद्दल बोलताना मला एकच गंमत आठवते. हा विषय बोलण्याचा नव्हे, पण मी आता भाषणाचा ओघात सांगून देतो. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या त्या एका पायंड्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात भेट द्यायला आल्या होत्या. कारण की आम्ही सर्व न्यायाधीश हे राष्ट्रपतींनी अपॉइंट केलेले असतो. त्या सगळ्या जजेसशी बोलत होत्या, चालत होत्या आणि ओळख सरन्यायाधीश आमची ओळख करून देत होते. हे जस्टिस सिरपूरकर नाही, यांना ओळखते, माझी ओळख होती त्यांची. मी म्हटलं की महाराष्ट्राच्या कन्या आणि विदर्भाच्या स्नुषा या नागपूरला कधी येणार आहेत राष्ट्रपती? हो म्हणे यायचं आहे, मला नक्कीच यायचं आहे. असो, त्यानंतर मला एक लक्षात आलं की नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी प्रत्येक ती बंगलोरला सुरू झाली, बंगलोरहून दुसरी आली नलसार म्हणजे हैदराबादला, तिसरी आली कलकत्त्याला, चौथी आली मध्य प्रदेशाला, पाचवी गेली गुजरातला, सहावी गेली जोधपूरला. मला हे लक्षात आलं की अरे, ज्या नागपूरनी हिदायतुल्ला, AP सेन, मी स्वतः असे 3 सुप्रीम कोर्ट जजेस दिले, तिथे युनिव्हर्सिटी का नसावी? राजकारण तुम्हाला सांगतो कसं असतं ते. तिथे युनिव्हर्सिटी का नसावी? म्हणून मी म्हटलं मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? म्हटलं मी तुम्हाला पत्र लिहून कळवलं. त्या म्हणे पत्र. मी पत्र लिहून नागपूरला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी का असावी असं एक 3, 4, 5 पानी पत्र लिहिलं. त्याच्यात मी लिहिलं होतं की नागपूरला म्हणजे विदर्भात एक मोठी वकिलांची परंपरा आहे. मोठे वकील इथे तयार झालेले आहेत. जस्टिस व्हिव्हियन बोस अशासारखे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे वकील इथे आलेले आहेत. नागपूरला 1924 सालपासून सुरू झालेलं हायकोर्ट आहे. नागपूरला बार आहे आणि मुख्य म्हणजे नागपूर अतिशय मध्यवर्ती स्थान आहे. म्हणजे मी भारताचं नाभिस्थान मानतो नागपूरला, कारण नाभीपासूनच सगळ्या नाड्या सुरू होतात. बालकाचा जो जन्म पोषण होतं ते नाभीमधूनच होतं. म्हणून मी नागपूरला नाभिस्थान मानतो. आणि मी म्हटलं की नाभिस्थान आहे नागपूरला, इथे सगळ्या देशातून फॅकल्टीज म्हणजे शिकवणारे येऊ शकतील. मी ते पत्र त्यांना लिहिलं. 15 ऑगस्टला दिल्ली जे काही म्हणजे ऑल दोज हु आर समबडी इन दिल्ली आर इन्व्हायटेड टू दी प्रेसिडेंट्स हाऊस फॉर हाय टी. हाय टी घेता मला प्रेसिडेंटचा जो हे असतो एडीसी असतो तो आला. म्हणे सर आर यू जस्टिस सिरपूरकर? आय सेड या. द प्रेसिडेंट वुड लाईक टू मीट यू आफ्टर द ceremony is over. Please don't leave early. बरं, म्हणून मी तिथे गेलो. प्रेसिडेंट आणि त्यांचे पती शेखावत साहेब बसले होते. हा काय म्हणायचं आहे म्हणून तुम्हाला? त्यांना थोडक्यात मी सांगितलं. बरोबर आहे म्हणे तुमचं, अगदी बरोबर आहे, मी लिहिते म्हणे. And then she wrote a letter to the then Chief Minister पृथ्वीराज चव्हाण.
आता पृथ्वीराज चव्हाण कराड ते काही विदर्भाचे नव्हते, त्यांना नागपूर कसं पटणार. त्यांनी एक आणखीनच अडंगा टाकायला सुरुवात केली. म्हणजे मुंबईला का नाही? आता पहा, मुंबईला का नाही? मुंबईला जे सध्या विद्यापीठ आहे त्याची महिन्याचं भाडं 84 करोड रुपये आहे, जो एका विद्यापीठाचा वर्षभराचा खर्च देखील नाही आहे. मुंबईला का नाही आहे? आता मुंबईला आहे तर मग आमचे मित्र, माझे दुसरे मित्र विलासराव तर होतेच तिथे. औरंगाबादला का नाही? म्हणजे जे ते आमच्या विदर्भाकडून बोलणारे कोण? तर जस्टिस सिरपुरकर. कोणीच नाही. कोण बोलणार? युनिव्हर्सिटी पाहिजे हे कोण बोलणार? त्या युनिव्हर्सिटीचे किती फायदे होतात हे कोण समजणार आणि कोणाला समजावून सांगणार? मग त्याच्यावरती अभूतपूर्व राजकारण झालं आणि शेवटी नागपूरला युनिव्हर्सिटी मिळाली. ती आज उत्तम तऱ्हेने चालू आहे. पण राजकारण कसं असतं, राजकारणाचं समाजकारण कसं होतं, समाजकारणाचं माजकारण कसं असतं, याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे की युनिव्हर्सिटीसाठी मला सुप्रीम कोर्टात, मी त्यावेळेस होतो 5 वर्ष सुप्रीम कोर्टात होतो मी, मला अक्षरशः भांडावं लागलं. तर हे असं होतं की जे आपल्या हक्काचं असतं ते अतिशय समर्पक डॉक्टरांनी याला पुस्तकाचं नाव दिलेलं आहे, आमचा 7-12 आमच्या नावे. 7-12 आणि शेतकरी यांचा परस्पर संबंध काय असतो हे शेतकऱ्याच्या जवळ एक वेळ स्वतःचं बर्थ सर्टिफिकेट नसेल तर चालतं, पण त्याच्या शेताचा 7-12 त्याच्या नावाने त्याला लागतो, ही फॅक्ट आहे. आणि विदर्भ हा शेतीनिष्ठ प्रदेश आहे. आता हळूहळू इंडस्ट्रीज येतात आहेत, पण त्याही इंडस्ट्रीज जर पश्चिम महाराष्ट्राने किंवा मराठवाड्याने खेचून नाही नेल्या तर आमचं म्हणजे अगदी गोसेखुर्दचं पाणी देखील कसं पळवायचं याच्या शास्त्रोक्त योजना चालू आहे. शास्त्रोक्त वैनगंगेचं पाणी कसं पळवायचं, ते पाणी कसं तिकडे न्यायचं, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा माणूस पेटून उठतो. मी माझ्यावरती बंधनं आहेत, बंधनं होती बोलण्याची, काही करण्याची, पण तरीही मी म्हणतो की मी एक प्रखर विदर्भवादी आहे. होतो आणि नेहमीच असेल. याचं कारण असं की विदर्भ होईल न होईल तो होणारच आहे, हा माझा दृढ विश्वास आहे. मी असेल किंवा नसेल, वामन असेल किंवा नसेल, प्रवीर असेल किंवा नसेल, पण विदर्भ होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत आम्हाला भांडायचं आहे. तुम्ही आम्हाला भांडखोर म्हणा, तुम्ही आम्हाला काहीही म्हणा, पण आम्ही विदर्भासाठी भांडूच आणि आम्ही भांडतच राहू. त्याचं कारण असं की जोपर्यंत विदर्भ, ज्या विदर्भाला रामाने वर्णन केलं होतं सीतेला, सरस्वती भूहू, विमानाने जाताना सीतेने विचारलं की हा कोणता प्रदेश आहे, तेव्हा रामाने सांगितलं हा सरस्वती भूहू. हे याचे तुम्हाला अनेक दाखले मिळतील. विदर्भाला हिस्ट्री आहे, दिव्यभूत आहे ज्यांचा रम्य भाविकाळ असं म्हटलेलं आहे. दिव्यभूत आमचं आहेच, प्रश्नच नाही, आणि आमचा भविष्यकालही तितकाच उज्ज्वल राहणार आहे. एक दिवस असा येईल की विदर्भातल्या स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना, विदर्भात एक पद्धत आहे कि अरे ये कलेक्टर बहुत ज़्यादा गड़बड़ कर रहा है क्या, क्यों गडचिरोली जाना है क्या, असं विचारलं तिथे. चंद्रपूर जाना है क्या, डिस्ट्रिक्ट जजला आमच्या विचार का चंद्रपूरला जायचं आहे का, गडचिरोलीला जायचं आहे का, असं का.
अगदी तुम्हाला खरंच सांगायचं म्हणजे हेही विचारण्याचं नागपूरला जायचं आहे का? कारण नागपूरची सीट ही हॉट सीट असते. कौन बनेगा करोडपती ही हॉट सीट. त्याच्यावरती बसलेल्यांची बऱ्याचदा शेकलेली आहे. जे काय असेल ते असो, पण एक दिवस असा येईल की जेव्हा आमचा विद्यार्थी हे सांगेल की मी विदर्भाचा आय एम अ विदर्भियन, आणि एक दिवस असा येईल की विदर्भाकडे, विदर्भाच्या हिंदुस्थानच्या या नाभी प्रदेशाकडे काहीच नव्हे, सुप्रीम कोर्ट देखील येईल. ही माझी भविष्यवाणी आहे.